आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात करणारा बहुचर्चित व भव्य दिव्य घबाडकुंड हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असून 19 जूनपासून चित्रपटगृहात झळकणार असून भव्य सिनेमॅटिक अनुभव लोकांना पाहायला मिळणार आहे. घबाडकुंडच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे निर्माते डॉक्टर रसिक कदम, अभिनेते देवदत्त नागे, संदीप पाठक, शशांक शेंडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमगर, वैष्णवी कल्याणकर हे सांगलीत आले होते. जीवनात यश मिळण्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी आणि संघर्ष आवश्यक असतो. मात्र अनेकांना अचानक एखादे मोठे घबाड मिळावे अशी अपेक्षा असते. अशाच एका रहस्यमय घबाडाभोवती फिरणारी थ्रिलर, ॲक्शन, विनोद आणि भावनिक घटनांनी परिपूर्ण कथा घबाडकुंडमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अनेक चमत्कारिक आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. घबाडकुंड या चित्रपटातील निर्माते आणि कलाकारांशी खास बातचीत केली आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या कार्यकारी संपादक पूर्वा गर्ग यांनी. नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शनवर मी आहे पूर्वा. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, एक खूप छान, मस्त आणि रोमांचकारक पिक्चर आपल्या भेटीला येतोय आणि आज सांगलीमध्ये त्याचे सगळे कलाकार उपस्थित आहेत आणि त्या संदर्भात आपण छोटीशी त्यांच्याशी मुलाखत टाईप घेतोय. कारण काय पिक्चर आहे हे नक्की आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम निर्माते आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर. मला सांगा की याच पिक्चरची निर्मिती तुम्हाला करायची आहे, हे कधी सुचलं? या चित्रपटाची निर्मिती करायची आहे असं काही ठरवलं नव्हतं. बेसिकली या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत प्रीतम पाटील, त्यांच्याशी माझं एका वेगळ्या प्रोजेक्टवर बोलणं चाललं होतं. काही कारणामुळे तो प्रोजेक्ट थोडा डिले होत होता आणि नंतर मग प्रीतम पाटील सरांनी मला या प्रोजेक्टविषयी ऐकवण्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. तर प्रीतम पाटील सरांनी मला हे सांगितलं की याच्यातनं युनिवर्स होऊ शकतो आहे आणि तिथं युनिवर्स होऊ शकतो आहे म्हटल्यानंतर आम्ही लगेच होकार दिला होता त्यांना. कारण युनिवर्स ही आत्ताची मराठी चित्रपटसृष्टीची नीड होती. ती गॅप आम्हाला दिसत होती आणि ती गॅप फुलफिल करण्यासाठी आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली. अजून एक या चित्रपटाबद्दल बोललं जातं की बिग बजेट मराठीतला हा सिनेमा आहे. तर एक खाजगी प्रश्न असा आहे की बजेट फिल्मचं जास्त आहे का दिग्गज कलाकारांचं जास्त आहे? नाही, इथं व्हॅल्यू फॉर मनी आहे. कलाकारांची योग्य म्हणजे त्यांनी घेतलेली मेहनत आणि माझ्या दिग्दर्शकांनी केलेलं काम किंवा आमच्या टोटल क्रूने केलेलं काम, तर आम्ही योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बरं, खरंच म्हणजे काहीतरी त्या मागं आहे असं रहस्य जे आपल्याला तिथं जाऊन बघायला लागणार आहे. ह्याची उकल आता कुणीही करत नाहीये, पण तरी सुद्धा आपण काढून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत अजूनही कलाकार आहेत. नमस्कार मॅडम, तुम्ही काय पात्र हे करताय या पिक्चरमध्ये? मी या चित्रपटामध्ये रंगी नावाचं कॅरेक्टर सादर करते. रंगी हे खूप साऱ्या छटांनी भरलेलं कॅरेक्टर आहे. खूप क्रूरता आहे तिच्यामध्ये, निर्दयीपणा आहे, खूप कारस्थानी असं ते कॅरेक्टर आहे. नंतर ते खूप जास्ती कोमल पण आहे, खूप जास्ती असहाय्य पण होतं आहे ते कुठल्या एका वेळेला आल्यानंतर. असं ते सगळं नवरसांनी भरलेलं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सगळं काही तुम्हाला यामध्ये करायला मिळालेलं आहे. याच्यामध्ये विशेष म्हणजे मला फाईट सीन्स करायला मिळाले, जे खूपच वेगळा अनुभव होता माझ्यासाठी की मराठी चित्रपटामध्ये एवढ्या लेवलचे फाईट सीन्स होत नाहीत. आणि आपल्या चित्रपटासाठी जे कार्तिक डंगरी म्हणून पुष्पा 2चे फाईट मास्टर आहेत, त्यांनी हे डिझाईन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे सगळं मी करत होते त्यावेळेला मला काही इंजुरीज झालेल्या होत्या. म्हणजे बिफोर सिनेमा शूट चालू व्हायच्या आधीच मला इंजुरी झाल्या होत्या आणि विथ दॅट इंजुरीज मला ते सगळं करणं भाग पडलं होतं. पण ते खूप सुंदर प्रकारे कार्तिक सरांनी पण आणि प्रीतम सरांनी पण माझ्याकडनं करून घेतलं. मस्त झालं एकदम. म्हणजे ते फाईट सीन्स बघण्यासारखे आहेत. युजली असे फाईट सीन करायला आपल्याला मिळत नाहीत आणि हे मॅडमनी खूप छान केले आहेत आणि हे सगळ्यांनी बघायचंच आहे. अजून एक छान गोड मुलगी आपल्याबरोबर आहे. आपण सगळ्यांनी तिला बघितलेलंच आहे, पण तू या चित्रपटात नक्की काय करतेस?
मला जेव्हा कॉल आला या सिनेमासाठी, मी कोकणात होते, तर आता फोनवर तर पूर्ण स्टोरी नाही सांगू शकत. त्यांनी स्टोरी लाईन सांगितली आणि कॅरेक्टर सांगितलं एक थोडक्यात. तर मग मी किरणला कॉल केला आणि किरणसोबत नेमके आमच्या फिल्मचे जे DOP आहेत योगेश कोळी सर ते होते. त्यामुळे त्यांच्या थ्रू आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ती गोष्ट समजली. आणि जेव्हा मला कॅरेक्टर समजलं की हे खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे, आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्यात त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर आहे, सो मी लगेच हो म्हटलं. कारण यातही फाईट स्टंट आहे, प्रोस्थॅटिक आहे, पूर्ण लूक वेगळं आहे, ती आई आहे, ती अजून एक सरप्राईज एलिमेंट आहे, असं बऱ्याच छटा आहेत कॅरेक्टरच्या. त्यामुळे म्हटलं हे मला करायचंच आहे. आणि ते खूप छान केलं असेल तू नक्कीच. अजून आपल्यासोबत आपल्याला कायम हसवणारे हे आहेत, पण यामध्ये काहीतरी वेगळं तुमचं कॅरेक्टर आहे असं कळालेलं आहे आणि तुमच्या भोवतीच ही स्टोरी फिरते, बरोबर? तर काय सांगाल याबद्दल? नक्कीच घबाडकुंड हा फर्स्ट मराठी युनिवर्स आहे आणि त्याचा कलाकार म्हणून मला फार आनंद आहे की त्याच्यामध्ये मला एक महत्त्वाची भूमिका करायला मिळते आहे. याच्यामध्ये दिल्या नावाचं पात्र, मी मगाशी जसं म्हणालो की आल्याड पल्याडमध्ये जे पात्र होतं ते घबाडकुंडमध्ये आलेलं आहे. आणि त्या दिल्याभोवतीची जी गोष्ट आहे की तो या सगळ्या मोहाला बळी पडतो का नाही पडत, त्याची गोष्ट म्हणजे ही सगळी घबाडकुंड ही जी आम्ही सगळ्या प्रकारचे फ्लेवर असलेले जे पॅलेट आहे ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. थँक्यू. नक्कीच. पिक्चरची कथा तरी थोडक्यात आम्हाला कळालेली आहे की काहीतरी मिळणार आहे शेवटी, म्हणून ही सगळी धडपड चालू आहे. तर तुम्हाला काय मिळालंय? मला खूप गोष्टी मिळाल्या. मला या सगळ्यांनी या चित्रपटात स्टंट केलेले आहेत. तसे माझे काही स्टंट नाही आहेत, पण प्रतिकूल परिस्थितीत काम कसं करता येतं, म्हणजे मानसिक प्रतिकूल परिस्थिती आणि निसर्गाचीही प्रतिकूल परिस्थिती, अशा दोन्ही परिस्थितींमध्ये मी काम केलेलं आहे या चित्रपटात. तर मला असं वाटतं की शो मस्ट गो ऑन हे जे आपण नेहमी म्हणतो ते मला करायला मिळालेलं आहे इथे या चित्रपटाच्या निमित्तानं. नक्कीच. आणि प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही तुमच्याकडून? माझा हट्ट आहे प्रेक्षकांना, आपली इतकी ओळख आहे की मी आता हट्ट करू शकते की तुम्ही उठा, बाहेर पडा आणि चित्रपट बघा. म्हणजे आम्हाला भव्य दिव्य बघायचं असतं पण मराठीत ते मिळत नाही असं जे तुम्ही म्हणता. आता ते मराठीत आता तुम्हाला बॉलिवूडच्या तोडीचं, हॉलिवूडच्या तोडीचं, टॉलिवूडच्या तोडीचं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही उचलून धरा, साथ द्या, पुढे इतिहास तयार होणारच आहे. नक्कीच. आपल्या सर्वांचे लाडकं एक पात्र आहे ज्यांना आपण सगळीकडे बघितलंय. मराठी आपल्या सिनेमामध्ये बघितलेलं आहे, परत आपल्या सिरियल्समध्ये बघितलं आहे, इवन आपण त्यांना साऊथमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. काय बोलणार आता सर? आज आपल्यासोबत आहेत सांगलीमध्ये, तर घबाडकुंडच्या निमित्ताने आज तुम्ही इथं आलेला आहात सांगलीमध्ये, आणि काय सांगाल की हे काय तुम्ही आजपर्यंत केलेल्यापैकी काय वेगळं कॅरेक्टर आहे? मी धरू. ओके. सांगलीची माझी माणसं चांगली. खूप बरं वाटतं या इथे येऊन, पण मला शेंगदाण्याची चटणी नाही मिळालेली आहे. अरे मला इकडची ती चटणी खूप आवडते. कधी इकडनं येऊन जातो तेव्हा मी सोलापूर किंवा सांगली असेल तर ती चटणी आवर्जून घेऊन जातो, कारण आमच्या इथे ते डायनिंग टेबलच्या डब्यामध्ये ती चटणी असतेच असते. जेव्हा प्रीतमनी मला सांगितलं आपण घबाडकुंड चित्रपट होऊ घालतोय, तेव्हा मला आवडणारं कॅरेक्टर त्यांनी मला सांगितलं, जे ॲक्शन करणारं रांगडं असं मस्त कॅरेक्टर आहे. सो त्यांनी जसं सांगितलं तसं ते कॅरेक्टर उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो प्रयत्न आहे तो 19 जूनला फक्त आणि फक्त थिएटरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो मला आवर्जून माझ्या या कुटुंबाला सांगावंसं वाटतं की प्लीज तुम्ही 19 जूनला फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा, आणि मग बघा तुम्हाला तुमच्या करमणुकीचा घबाड मिळेल. कारण ह्या घबाडामध्ये बरंच काही आहे. या घबाडकुंड चित्रपटामध्ये ॲक्शन, थ्रिल, ॲडव्हेंचर, इमोशन, कॉमेडी सगळे दागिने आहेत. सो ह्या सर्व दागिन्यांचं हे जे घबाड आहे ते तुम्हाला 19 जूनला थिएटरमध्ये मिळणार आहे. आणि एक प्रश्न सर की मी बघतो साऊथमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे, हिंदीमध्ये आता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर त्या सगळ्यापेक्षा हा थोडा सस्पेन्स आहे किंवा काहीतरी वेगळं आहे, तर हे कॅरेक्टर साकारताना काही अनुभव आला का वेगळा? मला वेगळा असा अनुभव आला नाहीये, पण एवढंच सांगतो की एक काही जे सीन आहे ते सीन आम्ही शूट करताना मला खूप वेगळं चांगल्याने जाणवलं.
आम्ही त्या स्मशानामध्ये आम्ही ते शूट करत होतो आणि ते स्मशान आपण स्मशान नाही म्हणत, त्याला भस्मस्थान म्हटलं जातं. सो ते जे काही जे व्हायब्रेशन्स होते, कारण आपल्याला या लोकांपासून त्या हे लोक जाण्यासाठी जो मार्ग आहे तो त्या भस्मस्थानापासूनच आहे. सो त्यामुळे एक वेगळं, शेवटी महादेवांना मी प्रचंड मानतो, महादेव सतत बरोबर असतातच. सो ते जे जे काय भस्मस्थान ते मला त्या तिकडे नीट पाहायला मिळालं, तिकडे सानिध्य मला मिळालं. सो एक खूप चांगली गोष्ट ती घडली, भक्तीची गोष्ट घडली. सांगलीमध्ये आज हे कलाकार आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांनी थोडीफार आपल्याला कल्पना दिलेली आहे की हा सिनेमा कसा आहे, पण पूर्ण काही सांगितलेलं नाही आहे. आणि हे जर पूर्ण बघायचं असेल तर 19 तारखेला चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर बघणं आपल्याला बंधनकारक आहे. चित्रपटाचं नाव आहे घबाड कुंड. धन्यवाद.